शिरदवाड ग्रामपंचायतमध्ये 92 लाखांचा आर्थिक घोटाळा। शिरदवाड ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची वंचितची मागणी। शिरदवाड येथील ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांमध्ये एकूण 92 लाखाचा भ्रष्टाचार झाला असून याची ख्यातेनिहाय चौकशी करून झाली असून यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक व वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला असल्याचे चौकशीत पुढे आले आहे। त्यामुळे दोषीवर कडक कारवाई करावी व ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव व शिरदवाड ग्रामपंचायतीचे सदस्य माननीय महादेव कुंभार यांनी आज एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी यांच्याकडे केली आहे। निवेदनामध्ये त्यांनी तात्काळ कारवाई झाली नाही तर येत्या 15 ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेसमोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे। ग्रामपंचायत सन 2021-22 मध्ये ग्रामविकास अधिकारी अतुल इरकन यांनी विकास कामाबाबत बोगस व बनावट कागदी घोटे नाचवून काम पूर्ण झाले असल्याचे सादर करून पैसे खर्ची दाखवले आहे। यावर त्यांनी तब्बल 92 लाख रुपये खर्ची दाखवले आहे। या कामामध्ये बनावटगिरी झाली आहे। यासाठी मी व माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांनी गेली 2 वर्ष झाली पाठपुरावा केला आहे। तसेच या प्रकरणी जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांना पाठीशी घालत आहेत व भ्रष्टाचार करणाऱ्याला संरक्षण देत आहेत असाही आरोप त्यांनी केला आहे। येत्या 14 ऑगस्ट पर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर 15 ऑगस्ट पासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषदच्या समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। निवेदन देतेवेळी जिल्हा महासचिव माननीय महादेव कुंभार, जिल्हा सचिव माननीय प्रताप तराळ, जिल्हा कोषाध्यक्ष माननीय विकास बाचने, करवीर तालुकाध्यक्ष माननीय भीमराव गोंधळी, कार्यकर्ते लखन कांबळे, भूपाल कुंभार इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी शिरदवाडहून दत्तात्रय कदम। नमस्कार, मी महादेव कुंभार, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर। सन 2021-22 साली ग्रामविकास अधिकारी अतुल इरकन यांनी शिरदवाड ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक घोटाळा केला आहे। या विषयावर गेली 2 वर्ष मी व माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य पाठपुरावा करत आहेत, पण वरिष्ठ अधिकारी यांना खतपणी घालण्याचं काम करत आहेत। त्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक अतुल इरकन यांच्यावर चौकशी करून कारवाई करावी असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कार्तिकेयन यस साहेब यांना दिले आहे। जर 14 ऑगस्ट रोजी पर्यंत कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट पासून जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषणास बसणार आहोत। याची